Then number 6, Mr. Manuel Villar, and he is from Philippines. He is from Philippines. Okay, मॅन्युअल विलार अगेन एक गरीब घरातून आलेला माणूस. ओके, आणि त्यांची स्केल अप स्ट्रॅटेजी इंटरेस्टिंग आहे. आणि बेसिकली ते फिश विकायचं काम करायचे. त्यांची आई फिश विकायची, ते तिच्या बरोबर जायचे मच्छी विकायला. ओके, सो त्यांच्या लाईफमध्ये 2 गोष्टी घडल्या. एक तर ते लहानपणी आई बरोबर फिश विकायला जायचे. दुसरं म्हणजे ते जेव्हा शिकले, जॉब केला, त्यावेळेला एका बँकमध्ये, वर्ल्ड बँकमध्ये लोन्स मध्ये होते. ते लोन्सच्या क्षेत्रामध्ये काम केलं. या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी शिकले खूप. 2 महत्वाच्या गोष्टी शिकले. त्याच्या आधी बघूया, ही फ्रॉम फिलिपाईन्स अँड ही इज द रिचेस्ट पर्सन इन द कंट्री. सध्या फिलिपाईन्स मधले रिचेस्ट पर्सन आहेत. ओके, त्यांची वर्थ किती आहे? 5.6 बिलियन. ओके, अगेन कम्पेरेटिव्ह विथ मिस्टर मुकेश अंबानी. 5.6 बिलियनला फिलिपाईन्स मधला रिचेस्ट माणूस आहे. आणि तुम्ही इंडियात काढलं तर 5-6 बिलियन वाले किमान 20-25 लोक, 20 तरी किमान मिळतील तुम्हाला 5 बिलियन संपत्ती असलेले लोक. सो दॅट इज द स्केल. ऑब्व्हियसली फिलिपाईन्स फार मोठी कंट्री नाहीये. पण आणि इव्हन मी आता सेशनसाठी जरा रिसर्च करत होतो तेव्हा कळलं की टुडे ही इज द प्राईम मिनिस्टर. मॅन्युअल विलार हे फिलिपाईन्सचे प्राईम मिनिस्टर आहेत. सो उद्या कधी अंबानी अडाणी पैकी एखादा भारताचा पंतप्रधान झाला तर तुम्हाला सरप्राईज व्हायला नको. ओके, भारतामध्ये होणार नाही, कारण भारतामध्ये लोकशाही फार स्ट्रॉंग आहे. पण त्या देशात झालंय, फिलिपाईन्स मध्ये झालेला आहे. आणि फिलिपाईन्स मध्ये जो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो आता सगळ्यात मोठ्या पोझिशनवर जाऊन बसलाय. युएस मध्ये झालं, डोनाल्ड ट्रम्प जाऊन बसले राष्ट्राध्यक्ष. डोनाल्ड ट्रम्प इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बिझनेस पर्सनॅलिटी ऑफ अमेरिका. आणि तेच पुढे बिझनेसमॅन पण झाले. सो मोठ्या देशात पण शक्य, असं नाही की छोट्या देशांमध्येच हे होतं. सो टुडे ही इज एज 70 आणि 5.6 बिलियन डॉलर्सचे. पण लहान असताना फिश मार्केटमध्ये श्रिम्प टाईप ऑफ फिश ते विकायला जायचे. आणि तिकडे त्यांना एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, बघा लर्निंग किती महत्वाची आहे. तिकडे ना जे माणसं यायचे, गरीब माणसंच घ्यायला यायचे फिश, आणि मोस्ट ऑफ द टाइम त्यांना ते परवडायचं नाही. आणि त्यावेळेला ते लोनवर द्यायचे. ओके, सो ते त्यांचं बेसिक, आता फिश डेली तर घेण्याची गोष्ट नाही, तर जेव्हा पण घेत असतील तेव्हा ते त्यांना पैसे नंतर, फिश आता घेऊन जा. आता ना इमॅजिन, से एक्झाम्पल म्हणून 100 रुपयाची फिश तुम्ही दिले आणि सांगितलं ठीक आहे तुला 1 आठवड्याने पैसे द्यायचे तर 1 आठवड्याने दे, पण 101 रुपये दे. ओके, इझी कॅल्क्युलेशन. मला सांगा किती % रिटर्न आले? 100 रुपयाची आज मी फिश देतो आणि तुम्हाला 1 आठवड्याने 101 रुपये परत दे. किती % रिटर्न आले? अॅन्युअल रिटर्न सांगा. 1 आठवड्याला 1, 52 आठवड्यात किती % रिटर्न आले? 52%. सुपर, बरोबर की नाही? सो मायक्रो फायनान्स छोटे छोटे लोन्स देतात, त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट देताना काही वाटत नाही, अमाऊंट छोटी दिसते. पण इफ यू कम्पेअर इट विथ पर्सेंटेज, इट्स ह्यूज, इट्स एक्सपेन्सिव्ह. बँका तुम्हाला लोन्स देतात 7%, 10%, 12%, आणि 52%चा इंटरेस्ट पण तुम्हाला काढता येईल इफ यू ब्रेक इट इंटू अ मायक्रो लोन. ओके, सो दॅट्स अ डिफरंट गेम ऑल टुगेदर. सो तिथे त्यांना लोनची किंमत कळायला लागली. कॅन मेक मनी फ्रॉम लोन्स. ओके, हे त्यांना लक्षात आलं. आणि सेकंड, जेव्हा ते वर्ल्ड बँकमध्ये लोनमध्ये फायनान्शियल अनालिस्ट होते त्यावेळेला त्यांना मोठ्या स्केलवरच्या लोन्सचा कॉन्सेप्ट कळला. आणि ह्या सगळ्या कॉन्सेप्ट त्यांनी वापरला. कुठे वापरला बघा, त्यांनी सुरुवातीला एक 10,000 रुपीज त्यांच्याकडे, हे रुपीज फिलिपाईन्सचे आहेत, आपण रुपीजच म्हणूया त्याला. ओके, 10,000 बेसिक होते त्यांच्याकडे. आणि त्यांनी त्याच्यातून काय केलं, 2 ट्रक्स विकत घेतले. ओके, जुने ट्रक्स विकत घेतले, टेम्पो आपण असतात ना, टेम्पो सारखे. आणि ते त्यांनी फायनान्स केले, दुसऱ्या एका कंपनीला वापरायला दिले. ओके, ठीक आहे. सो त्याच्यातून ते असेट, बघा असेटमध्ये इन्व्हेस्ट केले, त्या असेट ती कंपनी वापरत होती आणि त्याच्यातून त्यांना पैसे मिळत होते. सो त्यांनी बेसिकली दुसऱ्या एका कंपनीला ते वापरायला दिले. आता त्यांना लक्षात आलं की हे मी माझ्या पैशातून खरेदी केले, पण मी लोनवर पण घेऊ शकतो ना ट्रक. मग त्यांना इथून कॉन्सेप्ट लोनचा जो आधी लहानपणी शिकला होता तो वापरायला सुरू केला.
आणि मग त्यांनी लोन घेऊन असेट घेतल्या आणि त्या असेट रेंटवर दिल्या. सो त्यांच्या खिशातून काहीच पैसा गेलेला नाहीये. आता कॅल्क्युलेशन बघा, जस्ट अगेन मगाशी केलं तसं कॅल्क्युलेशन करूया. समजा 2 ट्रक्स वापरायला दिल्या, त्या ट्रक्सचं रेंट येत आहे. ओके, से फॉर एक्झाम्पल त्या ट्रक्सचं रेंट 1000 रुपये येत आहे. सो 2000 रुपये रेंट येत आहे. आणि त्या ट्रक्सचा EMI जो आहे तो 600 रुपये 700 रुपये पकडा. ओके, 700 रुपीज EMI आहे, 1000 रुपये मला रेंट मिळतं, 300 रुपये माझं आय एम मेकिंग मनी. ओके, आता 700 रुपये मला जर EMI आहे, 10% साधारण मला इंटरेस्ट रेट भरायला लागत असेल लोनसाठी, तर तुम्ही कितीची इन्व्हेस्टमेंट करू शकता याचं बॅक कॅल्क्युलेशन करा. ओके, किती साधारण 70,000 वर 10%ने 700 रुपये येईल. सो आज तुमचं इन्कम जे आहे 2000 आहे आणि तुम्ही 70,000 इतकी इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो किती पटीने मोठ्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लोन्स करायला देतात बघा. आणि म्हणून हा खूप महत्वाचा फायदा आहे की लोन आपला बिझनेस मोठा करतात. आणि अगेन रॉबर्ट कियोसाकी हेच सांगतात त्यांच्या पुस्तकामध्ये की लोन घ्या, पण अगेन लोन असेटसाठी घ्यायचं. लोन तुम्ही दारात गाडी उभी करायला घेतली, जे आपण नॉर्मली आपलं पहिलं लोन होम लोन असतं, दुसरं लोन कार लोन असतं किंवा उलटं असतं. कार लोन थोडं छोटंसं असतं म्हणून ते पहिलं होतं आणि तिथे आपण फसतो. ओके, कारण जोपर्यंत ती असेट नाहीये तोपर्यंत त्याच्यासाठी लोन घेणं पाप आहे. पण जर ती असेट आहे आणि त्या असेट मधून येणारा कॅश फ्लो तुमचं लोन फेडायला मदत करतोय, वर पैसे देतोय तुम्हाला, तर लोन चांगलं आहे. ओके, आणि मी मागे आपल्या पर्सनल फायनान्स सेशन मध्ये मी बोललेलो लोन कसं चांगलं आहे आणि लोन कधी फेडायचं त्याच्याबद्दल मी सांगितलेलंच. मित्रांनो, हे त्यांची बेसिक कॉन्सेप्ट होती. हा कॉन्सेप्ट त्यांनी वापरला, दरवेळेला लोन नवं वाढवत नेलं, रिपे करत गेले, त्याच्यातून कॅश फ्लो जनरेट करत गेले आणि असं करता करता एक दिवस त्यांनी घरं बांधायसाठी म्हणून लोन घेतलं. ओके, 160 घरं त्यांनी सुरुवातीला बांधली, लो कॉस्ट घरं बांधली, कारण लहानपणी फिश विकतानापासून त्यांना लो कॉस्ट कस्टमर, गरीब कस्टमर्स कसे हँडल करायचे ते त्यांना कळलं होतं. सो त्यांनी लो कॉस्ट घरं बांधली, 160 घरांपासून त्यांनी सुरुवात केली. ऑब्व्हियसली लोन घेऊन बांधली, स्वतःच्या खिशातले पैसे नाही टाकले आणि ते घरं लवकर विकली बिकॉज ही टू द मार्केट. लवकर ती घरं विकली. अल्टिमेटली इव्हेंच्युअली ते बिल्डर बिझनेस मध्ये आले आणि 2 लाख घरं पुढे त्यांनी भविष्यात बनवली आणि अजूनही पुढे बनवत असतील. आणि आता तर ते प्राईम मिनिस्टर झाले, तर अजून काय बस काय काय करतील. ओके, सो दिस इज द लर्निंग. 2 लाख घरं त्यांनी आतापर्यंत बनवले. सो एक लर्निंग जी आहे आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून शिकवलं गेले, लोन फार वाईट. ओके, लोन ऑब्व्हियसली वाईट जर ते तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरायचं असेल तर. पण लोन खूप चांगलं आहे जर ते लोनचा EMI तुम्हाला तुमची असेट काढून देते. सो इमॅजिन करा, तुम्ही बँककडून पैसे घेतले, एक गाळा घेतला. ओके, तो गाळा रेंटवर दिला, बँकचा EMI त्या गाळ्यामधून रेंटमधून चाललेला आहे आणि यू आर एन्जॉईंग. सो अशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला शोधायच्यात. सो मी गाळ्याचं एक एक्झाम्पल दिलं, पण जर तुम्ही रेंटचं कॅल्क्युलेशन केलं तर EMI जास्त होतो, रेंट कमी होतो. सो गाळा टेक्निकली तुम्ही असेट म्हणून, कॅश जनरेटिंग असेट म्हणून लगेच वापरू शकत नाही. सो तुम्ही कोणाला पैसे इन्व्हेस्ट करू शकता? एखादा माणूस जो बिझनेस करतोय ऑलरेडी, ओके, किंवा करणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किंवा इतरांच्या बिझनेसमध्ये, इथे तुम्हाला दिसतंय कॅश फ्लो लवकर येतोय, फास्ट येतोय, आणि दॅट इज द शुअर शॉर्ट वे टू बिकम रिच. अगेन आपण इन्व्हेस्टमेंटकडे आलो. सो वॉरन बफे जे करतात, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करतात, ते काय करतात बेसिकली, अशा कंपन्या ज्या सध्या खूप कमी दराला अवेलेबल आहेत पण त्यांचं पोटेन्शियल जास्त आहे, त्यांचं असेट जास्त आहे, त्यांच्याकडे रिस्क कमी आहे, अशा कंपन्यांमध्ये पैसे टाकतात आणि त्यांना सांगतात की आता तू ते पैसे मला त्याच्यावर इन्कम जनरेट करून दे, कॅश फ्लो जनरेट करून दे. त्याच्यातून जो डिव्हिडंड येतात तो आणखीन 3ऱ्या कंपनीत इन्व्हेस्ट करतात, त्याच्यातून जो डिव्हिडंड येतो तो आणखीन 4थ्या कंपनीत इन्व्हेस्ट करतात. सो इनिशियल कॅपिटल तुम्ही लोन मधून घेऊ शकता आणि ते अशा ठिकाणी बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही कॅश जनरेटिंग असेट मध्येच इन्व्हेस्ट करायचे पैसे, दुसरीकडे केले तर चालणार नाही. ओके, सो दॅट इज हाऊ ही बिकेम रिच. आणि तेच कॅल्क्युलेशन दिले जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं. सो प्रॉडक्टिव्ह असेट बाय करणं हा आपल्याला यांच्याकडून शिकण्याचा धडा आहे. आणि त्या असेट कुठून बाय करायच्या, तर लोन मधून बाय करायच्या. ओके, सो इथे त्यांनी कॅल्क्युलेशन दिलंय की जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लोनच्या EMI पेक्षा
कॅश जनरेटिंग असेट बद्दल तुम्हाला जास्त कॅश मिळाली पाहिजे. दॅट्स द रूल. So it is all about, it is the game of balancing the debt success and following Manuel Wheeler's examples that game stacked up to billions. हेच करून करून ते बिलियनर बनले. फिश विकणारा, बाजारामध्ये फिश विकणारा मुलगा त्या देशाचा पंतप्रधान झालाय आणि तो ते पंतप्रधान व्हायच्या आधी त्या जगातला, त्या देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस पण झालाय. किती पॉवरफुल स्टोरी आहे, इमॅजिन करा. ओके, सो दिस इज नंबर 6. आपल्या आणखीन 3 झाल्यात ना. ओके, मुकेश अंबानींचं बघितलं आपण, त्याच्यानंतर मिलारचं बघितलं आणि मारियाचं बघितलं. एनी क्वेश्चन्स हिअर? या 6 मध्ये तुम्हाला पुढच्या 3 मध्ये काय क्वेश्चन्स असले, मजा आली का, काय लेसन्स तुम्हाला आवडले ते मला सांगा कमेंट मध्ये. नंतर आपण एलिशियाकडे जाऊया. नाव आय एम शुअर तुम्ही कोणाची ऐकली नसतील. गिव्ह अ क्विक फीडबॅक. तुमची मेन इम्पॉर्टंट लर्निंग आतापर्यंतची काय होती सांगा. थँक यू सुरेश सर फॉर युअर कमेंट. आणि मुद्दामून मी वेगवेगळे एक्झाम्पल्स ह्याच्यात होते म्हणून मला आवडलं हे सेशन घ्यायला, की पैसा पैशाला बनवतो हे आपण ऐकतो फक्त, पण ह्या रिअल स्टोरीज आहेत मित्रांनो. व्हेरी गुड. डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट, नफा गुंतवत चला. ओके, अगदी म्युच्युअल फंड घेताना डिव्हिडंड ऑप्शन नका घेऊ, ग्रोथ ऑप्शन घ्या. ओके, क्रिएट असेट. दिस इज द मोस्ट पॉवरफुल थिंग. क्रिएट असेट. बस एवढ्यावर जरी तुम्ही फोकस केलात ना, म्हणजे तुमचं कुठलंही फायनान्शियल डिसिजन याच्या पुढे होईल. एम आय क्रिएटिंग अ असेट? ओके, अशी असेट बघा, 2 रूल लावायचे त्या असेटला. पहिला रूल, पैसा नाही गेला पाहिजे. म्हणजे कोणी तुम्हाला सांगितलं स्कीम आहे आणि दर महिन्याला तुला एवढे पैसे मिळतील, पण त्या स्कीमच्या मध्ये रिस्क असेल तर ती असेट कामाची नाही. रिस्क नाही पाहिजे, माझे पैसे डुबले नाही पाहिजे, हा पहिला नियम. आणि त्याच्यानंतर दुसरा नियम की मला रिटर्न्स आले पाहिजे. बिल्ड स्ट्रॉंग बिझनेस. सो जगातल्या श्रीमंत लोकांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बिझनेसमन जास्त आहेत, इन्व्हेस्टर जास्त नाही आहेत, बिझनेसमन जास्त आहेत. व्हेरी गुड. मॅनेजिंग कॅश फ्लो, परफेक्ट, सुपर. सो ओके, जाऊया पुढे. ओके, नंबर 7 इज एलिशिया कॅप्लोविच. ओके, एलिशिया कॅप्लोविच इज फ्रॉम स्पेन आणि तिची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सोपी आहे. मेनी एग्ज इन मेनी बास्केट. आपल्याला नियम सांगितला जातो ना, डोंट कीप युअर एग्ज ऑल एग्ज इन वन बास्केट. म्हणजे एकाच ठिकाणी गुंतवायचं नाही. तर तिने अनेक ठिकाणी थोडे 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 गुंतवलेले आहेत आणि दॅट इज हर स्टोरी. सो डायव्हर्सिफिकेशन हे आपल्याला शिकायला मिळतं. काय शिकायला मिळतं की शी वॉज ऑल्सो रिच. ओके, बॉर्न रिच अँड वर्थ 2.6 बिलियन ॲज ऑफ 2020. 2020 मध्ये 3 बिलियनची साधारण 2.6 बिलियनची संपत्ती आहे. सो तिचे वडील जे होते त्यांची कंपनी होती FCC नावाची, कन्स्ट्रक्शन कंपनी होती स्पेनमध्ये. 1952 साली तिच्या वडिलांनी कंपनी सुरू केली होती. त्यांनी त्यांच्या जर्मन मित्राकडून पैसे घेतलेले, त्यावेळेला स्पेनमध्ये कन्स्ट्रक्शनची कंपनी उभी केलेली. पुढे ती स्पेन मधली सगळ्यात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी बनली, नंबर 1 ची कंपनी बनली. सो शी हॅड मनी विथ फ्रॉम हर फादर. त्याच्यानंतर झालं असं की कधी किती साली त्याच्यानंतर तिच्या आईकडे, वडिलांच्या मृत्यूनंतर आईकडे आली संपत्ती आणि 68 साली आईच्या मृत्यूनंतर एलिशिया आणि एस्थर या 2 बहिणींकडे ती संपत्ती आली. ओके, सो त्यांच्या कंपनीचे जे स्टेक्स होते ते तिच्याकडे आले. आता कन्स्ट्रक्शन कंपनी होती, इट वॉज ग्रोईंग आणि देन इट बिकम दी नंबर 1 कंपनी. त्याच्यानंतर 68 ते 97 मध्ये त्या दोघींकडे साधारण 8 मिलियन, हा 9 आकडे आहेत ना, 80 मिलियन वगैरे होती. ओके, 800 मिलियन, सॉरी, 800 मिलियनची ती त्यांची संपत्ती होती दोघींकडे इंडिव्हिज्युअली. मग त्याच्यानंतर 97 मध्ये तिने काय केलं, 97 मध्ये तिने की तिच्याच बहिणीला
तिचे स्टेक सगळे विकून टाकले, 800 मिलियन काढून घेतले. बिकॉज शी सॉ फ्युचरमध्ये की आता याची ग्रोथ मंदावले. एक बिझनेस थ्रू आउट ग्रोथ देत नाही. हा, प्रत्येक बिझनेसमध्ये अप सायकल डाऊन सायकल असतात. फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्समध्ये गेली कित्येक वर्ष मुवमेंटच नव्हती, आता आली तर जबरदस्त मुवमेंट आले. ओके, अजून ही मुवमेंट काही वर्ष राहील, 8-10 वर्षांनंतर परत डीप होईल, पुन्हा पुढचे काही वर्ष. सो प्रत्येक बिझनेसमध्ये हे आहेच. ओके, कुठल्याही बिझनेसमध्ये अपडाऊन होत असतात. आणि त्याच्यामुळे आता शी सॉ की आता कन्स्ट्रक्शन मंदावलंय आणि म्हणून तिने तिचे पैसे त्याच्यातून काढून घेतले. ओके, तिच्या बहिणीला स्टेक्स विकून टाकले आणि त्याच्यानंतर तिने काय केलं, ते 800 मिलियन तिने ओमेगा कॅपिटल नावाची स्वतःची कंपनी बनवली आणि त्या कॅपिटलमधून डायव्हर्सिफाय करायला सुरुवात केली. सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी तिने इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केले आणि 98 मध्ये सुरू झाली ही कंपनी आणि 98 पासून 2007-8 मध्ये म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये साधारण तिने त्या 800 मिलियनचे 4 पटीने पैसे केले, चौपट केले. ओके, सो देन शी बिकम बिलियनियर. 2.6 बिलियन आता तिची वर्थ आहे. अगेन लेसन काय आहे, डायव्हर्सिफिकेशन, छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत राहील. सो तिने काय केलं, FCC मध्ये सगळे पैसे होते ते काढले आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डायव्हर्सिफिकेशन केलं. कारण कन्स्ट्रक्शन कंपनीची फेज डाऊन सुरू झालेली, पण मे बी त्यावेळेला FMCG मोठी होत होती, मे बी त्यावेळेला IT मोठी होत होती, मे बी त्यावेळेला टेलिकॉम मोठी होत होती. सो तिने त्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये पैसे गुंतवायला सुरू केले. अगेन लेसन, तुमच्यासाठी लेसन काय की तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करताय ती किती डायव्हर्सिफाईड आहे ते बघा. कुठल्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला कोणीतरी एक स्टॉक सांगितला असेल आणि सांगितलं असेल की अरे ही जबरदस्त कंपनी तुला 100 पटीने पैसे वाढवून देणार आहे, तुम्ही सगळी संपत्ती त्याच्यात टाकायची का? ऑब्व्हियसली नाही टाकायची, बिकॉज दॅट्स नॉट डायव्हर्सिफिकेशन. असा रूल आहे मित्रांनो, दॅट तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या 10% रक्कम जास्तीत जास्त एका कंपनीत असली पाहिजे किंवा एका ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे जर लॉस झाला तर तो त्या 10% पुरताच मर्यादित राहतो. जर माझ्याकडे 100 रुपये आहेत तर मी कंपनी ए मध्ये 10 रुपये टाकेन, बी मध्ये 10 टाकेन, सी मध्ये 10 टाकेन, डी मध्ये 10 टाकेन. आणि त्या कंपन्या पण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असतील, सगळ्या 10च्या 10 IT कंपन्या नसतील, थोड्या IT असतील, थोड्या FMCG असतील, थोड्या कन्स्ट्रक्शन असतील, थोड्या इन्फ्रा असतील, थोड्या पॉवर असतील. कळलं, दिस इज डायव्हर्सिफिकेशन. सो हा 10% वाला रूल लावा आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट परत बघा. आणि जर कुठल्या स्टॉकमध्ये किंवा कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये 10% पेक्षा जास्त इन्व्हेस्टेड असाल, त्याचे वरचे उरलेले आहेत ते डिरिस्क करा. म्हणजे तिथून तुमची रिस्क काढून टाका. समजा 14% तुमचे कुठल्या तरी ठिकाणी असतील तर ते 4% दुसऱ्या एका सेगमेंटमध्ये टाका. ओके, सो त्याच्यामुळे तुमची रिस्क कमी होते आणि इट विल हेल्प यू टू ग्रो. कारण सायकलचा फायदा होतो ना. एखादं मार्केटमध्ये काहीतरी डाऊन असेल त्यावेळेला नुकसान कशाला सहन करायचं, त्याच वेळेला काहीतरी अप आहे त्याचा फायदा पण मिळेल. सो डायव्हर्सिफिकेशन विल हेल्प यू टू लेवल युअर रिस्क. ओके, सो हे त्याच्यामध्ये सांगितलेलं बेसिकली, अँड यू मस्ट हॅव गॉट द आयडिया. सो 2 केसेस आहेत. पाथ 1 मध्ये यू पुट ऑल एग्स इन वन बास्केट. एकाच ठिकाणी तुम्ही यू ग्राइंड हार्ड इयर आफ्टर इयर. इथे त्याने एक बुक एडिटिंगचं एक्झाम्पल दिलं, पण मी तुम्हाला सोपं एक्झाम्पल देतो. तुमचा बिझनेस आहे. ओके, एक बिझनेस आहे तुमचा. तुम्ही त्याच्यामध्ये खूप मेहनत करताय, फोकस केलं. तो एक बास्केट, एक एग आहे तुमचा, बरोबर. तुमचे सगळे एग्स त्या एका बास्केटमध्ये. 4 वर्ष 5 वर्ष मेहनत केली, बिझनेस तुमचा चांगला चालायला लागला. पण नंतर कधीतरी असं होईल की मार्केटमध्ये नवीन काहीतरी येईल, टेक्नॉलॉजी नवीन येईल, तुमच्या बिझनेसची आता गरज नाही राहिली, किंवा असं काहीतरी येईल, समजा कोरोना सारखं काहीतरी झालं की सडनली तो बिझनेस ठप्प होऊन गेला. गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं 2 महिने बंद आहे आणि मग तुमचा बिझनेस शांत झाला. सो अशा सिच्युएशन येऊ शकतात. दिस इज सिच्युएशन 1, एग्स इन वन बास्केट. पण तेच जर तुम्ही यांची स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्ही काय करू शकता की तुमचा एक बिझनेस नीट चालत असताना तुम्ही फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन करू शकता, किंवा तुम्ही साईड इंडस्ट्रीज मध्ये जाऊ शकता. ओके, से तुमचा कपड्याचा बिझनेस आहे तर तुम्ही त्या कपड्याच्या बिझनेसला ऑनलाईन कसं करावं, किंवा त्या कपड्याच्या बिझनेसला मी प्रॉडक्टमध्ये कपड्याचं काहीतरी शिवून रेडीमेड विकण्यामध्ये कसं इन्व्हेस्ट करू. सो अलाइड इंडस्ट्री जे आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. याच्यामुळे होणार काय बेसिकली की तुमची रिस्क कमी कमी होत जाणार. जेवढे तुम्ही मल्टिपल ठिकाणी आहात तिकडे तुमची रिस्क कमी होत जाणार. सो मल्टिपल म्हणजे अगदी 10-15 वेगवेगळे बिझनेसेस नाही सुरू करायचे आहेत, पण 2, 3, 4 पर्यंत तुम्ही करू शकता. ओके, इव्हेंच्युअली तो बिझनेस थोडा थोडा ग्रो व्हायला लागतो. आज जर तुम्ही बघितलं इंडियामधल्या सगळ्या कॉंग्लोमेरेट जे आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या डायव्हर्सिफिकेशनमुळे पुढे आलेल्या आहेत. ओके,
गोदरेजने सोप बनवला, सोपवरच थांबले असते तर चाललं असतं का? मग त्यांनी कबड बनवलं, मग त्यांनी लॉक्स बनवले, मग त्यांनी इतर बिझनेसेस केले. सिमिलरली टाटानी लोखंडाचा बिझनेस सुरू केला, पण तिथे थांबले का? तर त्यांनी इतर कपडे आणि इतर सगळ्या बिझनेसेसमध्ये गेले. सो मोठ्या कंपन्या जर तुम्ही कॉर्पोरेट्स बघितल्या तर त्या कुठेतरी त्यांनी डायव्हर्सिफिकेशन सुरू केलंय. सो एक तर तुम्ही बिझनेसमध्ये डायव्हर्सिफाय करा किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये डायव्हर्सिफाय करा, पण डायव्हर्सिफाय हा आपल्याला लेसन इथे शिकायचा आहे. ओके, देन नंबर 8 इज मिस्टर जॉर्ज लेमेन अँड ही इज फ्रॉम ब्राझील. ओके, आणि ही इज क्वाईट ओल्ड, आय थिंक आता 80 वर्षाचे आहेत, 2020 मध्ये 80 वर्षाचे होते. 17 बिलियन त्यांची संपत्ती होती. आणि त्यांची एक फार इंटरेस्टिंग जे लेसन आपण लर्निंग शिकणार आहोत ती फार इंटरेस्टिंग आहे. पुअर अँड स्मार्ट विथ अ डिझायर टू गेट रिच. ते याला PSD म्हणतात, पुअर अँड स्मार्ट विथ अ डिझायर टू गेट रिच. काय आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. सो बेसिकली ही हॅज अ इन्व्हेस्टमेंट फर्म. ओके, आणि ती इन्व्हेस्टमेंट फर्म जी आहे ती वॉरन बफे यांच्याबरोबर, वॉरन बफेंनी त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली काय काय केसेसमध्ये. सो ही इज वॉरन बफे पार्टनर, आणि वॉरन बफे स्वतः त्याला म्हणतात ही इज अ ग्रेट मास्टर. ओके, सो जॉर्ज लेमेन हार्वर्डमध्ये शिकलेले आहेत. 1961 साली वेन ही रिटर्न फ्रॉम हार्वर्ड, 61 साली ते हार्वर्डचे इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहेत. व्हेरी वेल लर्न पर्सन. सो आता मी जर तुम्हाला स्टोरीज सांगतोय त्याच्यामध्ये शिक्षण पण व्हेरिड आहे बघा. सगळे काही खूप जास्त शिकलेले नाही आहेत, काही लोक खूप शिकलेले आहेत, काही लोक मे बी स्कूल टीचरचं पण आपण एक्झाम्पल बघितलं, फार जास्त न शिकलेली लेडी पण बघितली. ओके, सो तो पण एक हे नाहीये, लिमिटेशन आहे की मी चांगल्या कॉलेजमधून MBA केलं नाही म्हणून मला बिझनेस करता येणार नाही, तर हे पण असं होत नाही. आणि खूप एक्झाम्पल्स आपल्याला सगळ्यांना आजूबाजूला दिसतात की काही न शिकलेला माणूस पण सक्सेसफुल बिझनेसमॅन झालाय, आणि खूप चांगला MBA झालेला माणूस पण सक्सेसफुल झालाय. सो ते पण एक लिमिटेशन डोक्यातून काढून टाका. सो व्हेन ही रिटर्न फ्रॉम हार्वर्ड ते स्वित्झर्लंडला गेले, इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये गेले. इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये बिझनेस जवळून बघायला मिळतात, शिकायला मिळतं, कारण ते दिवस रात्र बिझनेसचे अनालिसिसच करत असतात. सो तिकडे त्यांना ही वॉज इन्स्पायर्ड विथ अ पर्सेंटेज इन्सेंटिव्ह मॉडेल. ओके, कारण इन्व्हेस्टमेंट बँकर कसे कमवतात पैसे, की जेवढं तुमची डील होईल त्या डीलच्या पर्सेंटेज X% मी कमवतो. ब्रोकर्स जे पैसे कमवतात ना, सो असं म्हणतात ना की जे ट्रेडिंग करतात जनरली, त्या ट्रेडिंगमध्ये आपल्यापेक्षा जास्त ब्रोकर्स कमवतात. ओके, जो ट्रेडर असतो त्यापेक्षा जास्त ब्रोकर कमवतो. आणि जर तुमचे कदाचित जाऊ शकतात इन्व्हेस्टरचे पैसे, ट्रेडरचे पैसे, पण ब्रोकरचे पैसे कधीच जात नाही. ब्रोकर तर फक्त कमवतोच. लॉस किंवा फायदा जो आहे तो ट्रेडर लावतो. ब्रोकर अशी कॅटेगरी आहे जी कुठल्याही केसमध्ये कमवते, आणि म्हणून ब्रोकर्स आर रिअली रिअली रिच. ओके, आणि म्हणून जेव्हा झिरोदाने झिरो ब्रोकरेज कॉन्सेप्ट काढला तेव्हा ते झिरोदाच्या फाउंडरला तर धमक्या बिमक्या आलेल्या, कारण त्याने या सगळ्यांचं बिझनेस मॉडेलच खराब करून टाकलं ना. ते आपल्याला ते थोडेसे पर्सेंटेज दिसत नाहीत, पण त्या पर्सेंटेजमुळे हे लोक खूप श्रीमंत झालेले आहेत, ब्रोकर्स जे स्पेसिफिकली आहे. सो इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा कॉन्सेप्ट असतो आहे. आणि म्हणून त्याला पर्सेंटेज इन्सेंटिव्ह मॉडेलवर फार हे होतं. आणि पुढे जेव्हा त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला त्यावेळेला त्याने पर्सेंटेज इन्सेंटिव्ह मॉडेलच सुरू केलं. आणि बेसिकली त्याचा कॉन्सेप्ट जो होता PSD आपण बोललेलो मगाशी, पुअर अँड स्मार्ट विथ अ डिझायर टू गेट रिच. सो तो अशा लोकांना रिक्रूट करायचा जे गरीब आहेत, म्हणजे श्रीमंत घरातले नाही आहेत, पण स्मार्ट आहेत. ओके, आणि त्यांना श्रीमंत व्हायची इच्छा आहे. ओके, काही लोक आहेत जे गरीब आहेत, ओके, स्मार्ट आहेत, पण त्यांना आपला जो मंथली पगार येतो ते खुश आहेत त्याच्यात. रिस्क घेण्याची काय म्हणतात, रिस्क टेकिंग ॲबिलिटी जी आहे ती काही लोकांमध्ये इनहरंटली नसते, नाहीच घेत ते रिस्क. काही लोक आहेत जे तयार होतात रिस्क घ्यायला. ओके, सो इट इज अ माइंडसेट, इट इज अ, प्रत्येक माणसाची टाईप असते, चांगलं वाईट नाही त्याच्यामध्ये, पण काही माणसांची टाईप असते. तर तो अशा लोकांना घ्यायचा जे ज्यांना डिझायर टू गेट रिच आहे, शांत बसत नाहीत, मिळाले त्याच्यावर समाधान मानत नाही, अशा लोकांना तो घ्यायचा आणि त्यांना अगदी बेसिक पगार द्यायचा. त्यांना पगारात काय नाही, तुझा खर्च जेमतेम भागेल एवढाच मी पगार देणार तुला. तुला पैसे कुठून कमवायचे आहेत की पर्सेंटेज बेसिसवर. जर कंपनीला प्रॉफिट आणून दिलं तर त्यातले पर्सेंटेज, म्हणजे इन्सेंटिव्ह बेसिक, सेल्समध्ये जसं आपण इन्सेंटिव्हाइज करतो. आणि त्या कॉन्सेप्टवर त्याने काम केलं, आणि तिथून त्याने ग्रोथ मिळवायला सुरू केली. सो बेसिकली त्याचं म्हणणं काय आहे की हा एक दुसरा कॉन्सेप्ट आहे, तो नंतर सांगतो.
कुठे गेला, हा, पर्सेंटेज टेक्समध्ये. सो त्याचं म्हणणं काय की जे एम्प्लॉईज असतात, पगारावर काम करतात, ते त्यांचे जॉब करतात ऍज एक्सपेक्टेड, आणि कधीतरी जास्त पगार मिळाला तर ते जॉब सोडून जातात, दुसरीकडे जातात. बरोबर ना, तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. पण जर तुम्ही त्यांना इन्सेंटिव्ह बेसिसवर ठेवलं तर ते जास्त पगारासाठी जात नाही. कारण जर तुम्ही कंपनीचा शेअर त्यांना दिलात, इन्सेंटिव्ह त्यांना दिलेत, तर त्यांना माहिती आहे त्यांची सॅलरी तेच जनरेट करतायत. सो ते याच कंपनीमध्ये राहून जास्त जनरेट करू शकतात. त्यांना दुसरीकडे जाऊन पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची शक्यता कमी होते. व्हेरी गुड पॉईंट, व्हेरी स्ट्रॉंग पॉईंट. आणि म्हणून म्हणजे विश्वास वाटणार नाही असं इन्सेंटिव्ह तो देतो, जास्त इन्सेंटिव्ह देतो आणि बेसिक पगार कमी देतो. सो देन एव्हरी एम्प्लॉई बिकम्स अ बिझनेसमॅन. प्रत्येक एम्प्लॉई हा स्वतःचा बिझनेस असल्यासारखं काम करायला सुरू करतो आणि त्यामुळे मग तो इफेक्टिव्हनेस जी सिस्टम मध्ये यायला लागते, एफिशियन्सी यायला लागते. एखादं काम नसेल करत तर त्याला बॉसने ओरडायची गरज नाही, दुसरा एम्प्लॉई ओरडेल की बाबा तुझ्यामुळे आपल्या सगळ्यांचं नुकसान होत आहे. सो ती जी एक अकाउंटेबिलिटी येते ना, ती खूप महत्वाची आहे आणि त्याचा फायदा अल्टिमेटली कंपनीला होतो की एक ओनर सगळे एम्प्लॉई ह्या मेंटॅलिटीपेक्षा सगळे ओनर ही मेंटॅलिटी किती पॉवरफुल आहे विचार करा. ओके, आणि हे आपल्याला इथून शिकायचंय, पीएचडी. आणि दुसरा एक त्यांनी कॉन्सेप्ट खूप चांगला वापरला यांचा, जनरल इलेक्ट्रिकचा. जनरल इलेक्ट्रिक जगातली वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल कंपनी. जॅक वेल्स जगातले मोस्ट सक्सेसफुल सीईओ म्हणून त्यांना मानलं जातं. आणि जॅक वेल्स यांचं एक पुस्तक आहे विनिंग नावाचं. मी नेहमी सांगतो ते माझं सगळ्यात फेवरेट पुस्तक आहे, विनिंग. नक्की वाचा. कॉर्पोरेटमध्ये जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर ते खूप चांगलं पुस्तक आहे, विनिंग नावाचं. जॅक वेल्स यांनी लिहिलेलं, जीईचे सीईओ होते ते आणि वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल सीईओ म्हणून इतिहासात त्यांचं नाव आहे. सो जॅक वेल्सने एक प्रिन्सिपल सांगितलं. काय प्रिन्सिपल? 20-70-10. ओके. 20% लोक जे टॉप परफॉर्मर आहेत त्यांना प्रमोशन द्या. 70% लोक जे ऍव्हरेज काम करतात त्यांना काहीच देऊ नका, जसं चाललंय तसं चालू द्या. 10% लोक जे खूप कमी रेटिंग मिळालंय, खूप कमी परफॉर्मन्स आहे त्यांचा, त्यांना काढून टाका. सो त्यांचा थंब रूल किती स्ट्रॉंग लावलाय आणि हा कंपनी वाईड सगळ्यांना माहिती आहे. सो प्रत्येक जण मेहनत करतो की मी त्या बॉटम 10 मध्ये नाही आलो पाहिजे. त्यांनी तो रूल लावलाय आणि तो रूल कोणालाही चुकलेला नाही. जर सीईओ असेल आणि तो बॉटम 10 मध्ये असेल परफॉर्मन्स वाईज, तर तो काढला जाणार म्हणजे जाणार. हे जेव्हा क्लॅरिटी मिळते एम्प्लॉईजना, तेव्हा ते जास्त मेहनत करतात की मी या बॉटम मध्ये येऊ नये किंवा मी टॉप 20 मध्ये यावा. मला पगार का मिळाला नाही, मला प्रमोशन का मिळालं नाही, हे प्रश्नाची उत्तर द्यायची गरजच लागत नाही. बिकॉज परफॉर्मन्स वाईज तुम्ही टॉप 20 मध्ये असाल तर प्रमोशन मिळणार. परफॉर्मन्स वाईज तुम्ही 70 मध्ये असाल तर काहीच मिळणार नाही. परफॉर्मन्स वाईज तुम्ही टॉप 10 बिलो 10 मध्ये आहात तर जा म्हणून. हा सगळा कंपनीचा नियम लावलेला. तिथे माणसाचं काही येत नाही की हा माझा खास आहे, हा माझा आवडता आहे, सगळं काही येत. ओके, व्हेरी स्ट्रॉंग. मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये डेफिनेटली कामाचं आहे. ओके. पुष्पा पिक्चर तुम्ही बघितला सगळ्यांनी? आय एम शुअर बघितला असेल. ओके, पुष्पा पिक्चर मध्ये तो 5 लाख घेत नाही पण 4% म्हणून 4 लाख घेतो. व्हॉट वॉज दॅट? बरोबर की नाही? आठवला का तुम्हाला किस्सा? त्याला जेव्हा 5 लाख कमिशन म्हणून देतो तेव्हा तो म्हणतो की नाही 5 लाख नकोय मला, पण मला 4% पार्टनर बनवा. सो हा बेसिकली पार्टनरशिपचा कॉन्सेप्ट हाच आहे की यू थिंक इट इज युअर कंपनी. तू जेवढा कमवशील तेवढा मी कमवेन. ओके, ओनरशिप घेता. परफेक्ट. सो जर तुम्ही ओनरशिप घेतली आणि ओनरशिप दिली तर बोथ केसेसमध्ये यू आर द विनर. हा, सो त्यांनी नंतर पुढे 3G नावाची कंपनी सुरू केली. त्याचे अजून मित्र दोघे जण, कार्लोस आणि मार्सेल नावाचे. 3G कंपनी तुम्ही ऐकली असेल. 3G कंपनीचे इंडियामध्ये ऑफिसेस पण आहेत आणि इट इज वन ऑफ द व्हेरी लार्ज इन्व्हेस्टमेंट फर्म. आणि टुगेदर विथ बफे त्यांचं 3Gच्या इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे बघा. क्राफ्ट फूड हे वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल FMCG कंपनी आहे. हा, नेस्लेच्या नंतर तीच आहे. त्याच्यानंतर मॅक्सवेल कॉफी, हा अगेन इंडियन ब्रँड नाही आहे. फिलाडेल्फिया क्रीम चीज पण इथे नाही, पण बर्गर किंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, हाइन्स सगळ्यांना माहिती आहे. सो बर्गर किंग, हाइन्स, बरेचसे FMCG प्रोडक्ट्स याच्यामध्ये त्यांचे पैसे आहेत. सो जेव्हा आपण इथे बर्गर किंग मधून जाऊन बर्गर खातो तेव्हा पैसे कोणाला मिळतात? वॉरन बफेना मिळतात आणि हे सर आहेत जॉर्ज लेनमॅन, त्यांना मिळतात. ओके, सो इन्व्हेस्टमेंट कॅन गो अ लॉंग वे, कॅन गो रिअली लॉंग वे. ठीक आहे. सो नाव लेट्स कम टू नंबर
9 आपले 2 बाकी आहेत. ओके, सो जीना राईनहार्ट नावाची लेडी आहे, अगेन ऑस्ट्रेलियाची आहे. ओके, आता आपण ब्राझील मधून ऑस्ट्रेलियामध्ये आलोय. आणि जीना राईनहार्ट इज अ स्कूल ड्रॉपआउट. तर त्यांनी शाळा काय फार शिकली नाही, शाळा सोडून दिली. त्यांच्या वडिलांचा ह्याचा बिझनेस होता, खाणी होत्या, खाणींचा बिझनेस होता. आणि ते ऑस्ट्रेलियामध्ये एनिवे खाणींचा बिझनेस मोठा आहे. अदानींनी तिकडे अनेक खाणी विकत घेतल्यात रिसेंटली. सो जीना राईनहार्टने ऍक्च्युली काम सुरू केलं तिच्या वडिलांबरोबर. आणि तिच्या वडिलांचा जो अप्रोच होता, $16 बिलियन वर्थ आहे आता त्यांची. पण वडिलांचा अप्रोच होता की एक खाण शोधायची, मग ती ऑपरेट करायला द्यायची, मग दुसरी खाण शोधायची, मग ती ऑपरेट करायला द्यायची. असं त्यांचा अगेन असेट बिल्ड करण्याचा बिझनेस होता, पण थोडा शॉर्ट टर्म होता. जीना राईनहार्ट जेव्हा जॉईन झाल्या तेव्हा त्यांनी वेगळा हे करायला सुरू केलं की खाण तर शोधायचीच. ओके, त्याच्यात त्यांनी एक्सपर्टीज मिळवलंच, पण त्यासोबत जी मिळाले खाण त्याच्यातून मॅक्सिमम प्रोडक्शन मला लवकरात लवकर कसं काढता येईल याच्यावर त्यांनी फोकस केला. ओके, आणि खूप टेक्निकल बिझनेस आहे, तिथे महिला फारशा दिसत नाहीत. आणि अशा बिझनेसमध्ये त्यांनी हात घातला आणि त्या शिकला, शाळा सोडून त्या वडिलांना जॉईन झाल्या आणि शिकल्या, आणि त्यांनी सगळा खाचाखोचा शिकून घेतल्या त्याच्यातल्या. आणि शी बिकेम द आयर्न ओर एक्सप्लोरर. आणि बेसिकली त्याच्यातून मग त्यांनी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्याच्यातून ज्या खाणीमधून जे पैसे येतात ते त्यांनी कुठे गुंतवले माहितीये का? कॉम्पिटिटर्स मध्ये. सो इतर खाणींकडे. बिकॉज आता त्यांना खाण बिझनेस एवढा चांगला समजला की त्यांना माहिती होतं की ही खाण माझ्याकडे नाही, या दुसऱ्या एक्स कंपनीकडे आहे, पण त्यामधून त्यांना जास्त प्रॉफिट मिळणार आहे. मी काय करणार? सो त्यांनी कॉम्पिटिटर्स मध्ये पण पैसे गुंतवले. ओके, बिकॉज शी अंडरस्टूड द बिझनेस रिअली वेल. कन्फर्म आहे, माहितीये तुम्हाला की नाही, तो जरी माझा कॉम्पिटिटर असला तरी तो कमवणार आहे, कारण बिझनेस सगळा त्यांना कळतोय. ओके, आणि मग अशा वेळेला मग त्यांनी स्वतःच्या बिझनेस वाढवण्यावर फोकस तर केलाच, पण सोबत त्यांनी कॉम्पिटिटर्सच्या खाणींमध्ये पण इन्व्हेस्ट केले. म्हणजे चित बी मेरी पट बी मेरी, दोन्ही बाजूने पैसे कमवत आहेत. ओके, अँड दॅट इज हाऊ शी इम्प्रूव्ड हर मायनिंग प्रॅक्टिसेस. आणि जेवढे रिसोर्सेस मायनिंग मध्ये होते, सो प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, जास्तीत जास्त प्रोडक्शन काढणं, कमी वेळात मायनिंग माइन्स शोधणं, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी खूप फोकस केला. आणि स्पेशलायझेशन करून मग त्याच्यातून त्यांनी इम्प्रुव्हमेंट करायला सुरू केलं. ओके, सो हा एक असा बिलियनर आहे जो अभ्यास करून, बिझनेसचा अभ्यास करून पण मोठा झालेला आहे. ओके, आतापर्यंत जे होते ते बिझनेस मधले टेक्निकल एक्सपर्ट्स नव्हते, ते इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट होते. ओके, त्यांना पैसा कसा वापरायचा कळत होतं, माणसं कशी वापरायची कळत होती. आणि म्हणून हे एक्झाम्पल महत्वाचं आहे की तुम्ही टेक्निकल एक्सपर्ट झालात तरी सुद्धा तुम्ही बिलियनर होऊ शकता, पण नुसत्या टेक्निकल एक्सपर्टीज मिळणार नाही, टेक्निक प्लस इन्व्हेस्टमेंट दोन्ही पाहिजे. ओके, सो हे आपल्याला इथं रनिंग आहे ऑस्ट्रेलियन या लेडीकडून. आणि सो बिलियनर लेसन इज वन रिमार्केबल लेसन इज वी कॅन ड्रॉ इज शी प्लेस लॉंग टर्म गोल्स. एक तर लॉंग टर्म थिंकिंग ते महत्वाचं आहे, शॉर्ट टर्म नाही, लॉंग टर्म थिंकिंग की हा बिझनेस मी ओव्हरऑल कसा बघून घेईन. ओके, आणि लॉंग टर्म साठी कसा अप्लाय करेल. एक खाण घेऊन मग परत दुसरी खाण, मग परत तिसरी खाण, असं उड्या मारत राहायचे नाही. त्या सगळ्या खाणी मला माझ्या पदराखाली आणायच्या, सगळ्या मला प्रोडक्टिव्ह बनवायच्या, असं त्यांचं लॉंग टर्म विजन होतं. आणि नंबर 10 इज स्टीव्हन स्पिलबर्ग. ओके, स्टीव्हन स्पिलबर्ग सगळ्यांना माहिती आहेत का? सांगा मला क्विकली. अरे याच्यामध्ये पण नो उत्तर आलं. ओके, मी म्हटलेलं ना 2 बिलियनर असा कदाचित तुम्ही ओळखणारा, एक तर मुकेश अंबानी होते आणि शेवटचे स्टीव्हन स्पिलबर्ग, व्हेरी वेल नोन डायरेक्टर. आणि एक्झॅक्टली हाच गोष्ट आपल्याला शिकायची आहे. वी नो हिम ऍज अ डायरेक्टर, वी डोंट नो हिम ऍज अ बिलियनर. ओके, सो स्टीव्हन स्पिलबर्गची पण इंटरेस्टिंग आहे. आणि आतापर्यंत आपण जे शिकलोय ते सगळ्याच अर्क जो आहे तो आपल्याला ह्यांच्या स्टोरीमध्ये शिकायचा आहे. पण नंबर 10 मिस्टर स्टीव्हन स्पिलबर्ग. ओके, दत्तात्रय सर आले, तुमचं पेमेंट, थँक्यू. मिस्टर स्पिलबर्ग आपल्याला डायरेक्टर म्हणून माहिती आहेत, पण ते एक बिझनेसमॅन आहेत, बिलियनर आहेत हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून ही स्टोरी सगळ्यात शेवटी आपण घेतोय. तर या स्टोरीमध्ये महत्वाचं हे आहे की बेसिकली ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. शिंडलर लिस्ट नावाचं त्यांचं अतिशय जबरदस्त पिक्चर आहे, मला तर खूप आवडला. ॲमिस्टॅड मी अजून बघितलेला नाही. सेव्हिंग प्रायव्हेट रॅन पण चांगला आहे. सो खूप फेमस पिक्चर आहे. जुरासिक पार्क साठी ते वेल नोन आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि 3 अकॅडमी अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. इज अ व्हेरी फेमस डिरेक्टर हॉलिवूडचे.
आणि बेसिकली त्यांचं बिझनेस सेन्स काय आहे बघा. एकतर त्यांनी ही ब्रँडेड हिज सक्सेस बाय फाउंडिंग 2 फिल्म प्रोडक्शन कंपनी. सो त्यांनी नुसतं डायरेक्शन नाही तर फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू केला. एक 1970 मध्ये केली एम्ब्लिन एंटरटेनमेंट नावाची, आणि 1994 मध्ये केली ड्रीमवर्क्स म्हणून. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं बेसिकली, त्यांनी प्रोडक्शन कंपनी पण सुरू केली. त्या प्रोडक्शन कंपनीमध्ये इतर प्रोड्युसर्सना आणून एक अनेक पार्टनर्स आणून, प्रोड्युसर पार्टनर्स आणून एक कंपनी स्थापन केली. आता त्यांना इंडस्ट्री माहिती आहे, स्टीव्हन स्पिलबर्गला इंडस्ट्री माहिती आहे, आणि म्हणून इतर प्रोड्युसर्सनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ते त्या कंपनीत आले. आणि स्टीव्हन स्पिलबर्गने जे प्रोजेक्ट घेतलं त्या प्रोजेक्टला फायनान्स त्यांनी त्याच कंपनीमधून केलं. सो प्रोडक्शन हाऊस पण त्यांचं, डायरेक्शन पण त्यांचं. त्याचे 2 फायदे झाले. एक म्हणजे कम्प्लीट कंट्रोल राहिला कॉस्टवर, काय कॉस्ट करायच्यात. डायरेक्टरला कधी कधी खर्च करायचा असतो, प्रोड्युसर तयार नसतो, सो त्याच्यावर पण त्यांचा कंट्रोल आला. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी डायरेक्शनचे पैसे तर घेतलेच, सोबत फिल्मच्या सक्सेसचे पैसे पण त्यांना त्या कंपनीच्या थ्रू मिळाले. अगेन आपण मगाशी बघितलं पर्सेंटेज बेसिसचा किती पॉवरफुल ग्रोथ होते. सो त्यांनी प्रॉफिट मधले पर्सेंटेज पण घेतले, प्लस मी काम करतोय त्या माझ्या कामाचे पगाराचे जे पैसे ते पण घेतले. दोन्ही बाजूंनी त्यांनी पैसे कमवले. ओके. आणि एवढं सगळं करून त्यांनी तेच केलं जे त्यांना खूप आवडतं. सो पॅशन फॉलो केलं. ओके. आपण मगाशी बऱ्याच गोष्टी बघितल्या ना, या सगळ्या स्टीव्हन स्पिलबर्गच्या स्टोरीमध्ये आपल्याला दिसतात, आणि म्हणून हे खूप महत्वाचे. सो आपण काय काय लेसन्स बघितले आतापर्यंत ते एकदा रिवाइज करूया, आणि मग त्याच्यातून स्टीव्हन स्पिलबर्गचे लेसन्स बघूया. इसाबेल कडून आपण शिकलो की स्टेडी कॅश सोर्स आला पाहिजे. ओके. कुठूनही खूप जास्त पैसे आले तर ते आपण स्पेंड नाही करायचे. अलिको डँगोटेकडून आपण शिकलो की स्वतःचं मटेरियल प्रोड्यूस करा, म्हणजे बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड इंटिग्रेशन करा. आता डायरेक्टर होते पण प्रोड्युसर पण झाले, फॉरवर्ड इंटिग्रेशन झालं, बरोबर. सो अलिको डँगोटे यांच्याकडून पण ते शिकलेत. त्याच्यानंतर झॉंग हुजुआन कडून आपण काय शिकलो की पॅशन फॉलो करा. ओके. अगेन ते डायरेक्टर आहेत, त्यांचं पॅशन फॉलो करतायत. मुकेश अंबानींकडून आपण काय शिकलो की गोल बेस, शॉर्ट टर्म गोल बेस रियालिटीजवर काम करा. सो वन प्रोजेक्ट, वन मूवी इज वन प्रोजेक्ट. काय काय मूवी 4 वर्ष 5 वर्ष लागतात. सो त्याच्यावर त्यांनी फोकस केला. ओके. थँक्यू संतोष सर, पेमेंट आलंय मला, थँक्स. त्याच्यानंतर मारिया मी सरनेम घेत नाही, जाऊ दे. मारिया मॅडम कडून आपण काय शिकलो की पॉवर ऑफ टीम वर्क इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी. सो स्टीव्हन स्पिलबर्गने जे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं त्याच्यात ते स्वतः मालक नव्हते, एकटे मालक नव्हते. त्यांनी इतर प्रोड्युसर्सना घेऊन आले, रिस्क कमी केली, डे रिस्क केलं. ओके. सो मारिया मॅडम कडून जे शिकलो ते पण स्टीव्हन स्पिलबर्गने केलंय. मॅन्युअल विलार कडून आपण शिकलो मॅक्सिमम लोन घेऊन त्याच्यामधून प्रॉफिट कमवायचं, ते पण यांनी केलंय, पुढे दिसेल आपल्याला. अलिशिया कडून आपण शिकलो हाऊ टू डायव्हर्सिफाय, सो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रेव्हेन्यू स्ट्रीम तयार केल्या. जॉर्ज कडून आपण शिकलो की पॉवर ऑफ पर्सेंटेज इन्सेंटिव्ह, आणि जीना कडून आपण शिकलो की सेटिंग अ लिमिट ऑन वर्क विथ ओनली शॉर्ट टर्म पे ऑफ, सो लॉंग टर्म थिंग्स. हे सगळे लेसन आपल्याला स्टीव्हच्या स्टोरीमध्ये मिळतात. पहिला टू हिज प्रॉफिट, सो स्वतः फक्त प्रॉफिट कमवण्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्याने त्याचा प्रोडक्शन कंपनीज थ्रू केल्या. सो इतरांना पण प्रॉफिट वाटले आणि त्याच्या बदले स्वतःची रिस्क पण कमी करून घेतली. रादर दॅन रिलाइंग ऑन अदर प्रोडक्शन कंपनी, सो दुसऱ्या प्रोडक्शन कंपनीजला शोधणं, आणणं, त्यांच्यावर अग्रीमेंट करण्यात वेळ जातो, एनर्जी जातो, ती सगळी त्यांनी स्वतःच केली. ओके. त्याच्यानंतर नंबर 2 हे झालं. 3 ला ही फोकस ऑन द वर्क ही वॉज मोस्ट, सो त्याला जे सगळ्यात जास्त आवडतंय तेच काम तो करतोय, पॅशन फॉलो करतोय, त्याला काम केल्यासारखं वाटतच नाही. नंबर 4 ही फोकस ऑन वन फिल्म ऍट अ टाइम, लाईक मुकेश अंबानी, वन प्रोजेक्ट ऍट अ टाइम. ओके. नंबर 5 ही पार्टनर्ड विथ अदर इन्व्हेस्टर्स वेन ही फाउंड ड्रीमवर्क्स, सो दुसरी कंपनी सुरू केली, त्यातले 76% इतर लोक कमवत आहेत. ओके. सो त्यांनी पर्सेंटेज इतरांना वाटले बिकॉज त्यांच्याकडून ते पैसे मिळतात. सो अगेन पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशनवर काम केलं. देन ही कॉन्स्टंटली स्पेंट मनी ऑन मेकिंग मोर मूवीज, प्रोजेक्ट बेस्ड अप्रोच, ड्रॉइंग ऑन द डेट टू क्रिएट मोर रेव्हेन्यू जनरेटिंग. सो पिक्चरसाठी लोन काढलं, त्या पिक्चर मधून लोन फेडलं, अजून लोन काढलं, अजून नवे प्रोजेक्ट सुरू केले. सो सगळी फायनान्सिंग जी आहे अल्टिमेटली लोन्स मधून केलेली आहे त्यांनी. बघा मित्रांनो, लोन्स बँका देतात. ओके. लोन घेणारा बिझनेसमॅन पैसे कमवतो, लोन देणाऱ्या बँका पैसे कमवतात, आणि लोनसाठी लागणारे पैसे आपण बँकेमध्ये 4% दिलेले आहेत. सो आपण जे 4% दिलेत, बँका त्याच्यावर 7% कमवतात, बिझनेसमॅन त्याच्यावर 20% कमवतात. ही व्हॅल्यू चेन आहे. या व्हॅल्यू चेन मध्ये आपण कुठे आहोत?
फॉरवर्ड इंटिग्रेशन करणार की बॅकवर्ड इंटिग्रेशन करणार ते तुम्हाला ठरवायचं. ओके, सो नंबर 6 झाला आपला. नंबर 7, by way of his production companies he diversified revenue by branching out to make more movies. So basically प्रोडक्शन कंपनी असल्यामुळे त्या कंपन्यांनी फक्त स्टीव्हन स्पिलबर्गलाच फायनान्स केलं असं नाही, इतर प्रोजेक्ट्सना पण केले. सो स्पिलबर्गची मूवी चालली नाही चालली तरी सुद्धा दुसऱ्या मूव्हीज मध्ये पैसे आहेत. सो डायव्हर्सिफिकेशन आहे. ओके, देन ही वॉज ड्रिव्हन बाय द पर्सेंटेज स्टेक्स. सो दोन्हीकडून पैसे मिळतात, मी मगाशी सांगितलं. आणि 9, ही लिमिटेड हिज टाइम ऑन शॉर्ट टर्म वर्क बाय बिकमिंग अ प्रोड्युसर. सो प्रोड्युसर फुल प्रोजेक्ट बघतो आणि असे मल्टिपल प्रोजेक्ट त्याला ऍट अ टाइम सुरू करता येतात. ओके, सो दिस इज द पॉवर ऑफ लर्निंग फ्रॉम बिलियनर्स. आय एम शुअर तुम्ही बऱ्याच गोष्टी बिलियनर्स कडून शिकला असाल. हे जर सगळं 2 तासाचं अर्क तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या ज्या पिवळ्या ओळी दिसत आहेत त्याच्यामध्ये आहे. काय आहे? फर्स्ट, डिस्कवर युअर ट्रूएस्ट पॅशन. ओके, सचिन तेंडुलकरला बॅट मध्ये पैसा दिसला नाही, पॅशन दिसलं. पैसा इज अ बाय प्रोडक्ट. ओके, अँड देन बिकम अ कोर पर्सेंटेज स्टेक होल्डर. जे काय तुम्ही कराल ते स्केल मध्ये मोठ्या प्रमाणात कसं करू शकतो. एक मी मध्यंतरी एक डॉक्युमेंटरी बघितलेली, त्याच्यात सांगितलेलं की सचिन तेंडुलकरच्या सक्सेसमध्ये एक आणखी महत्वाचं कारण आहे जे त्याच्या हातात नव्हतं, आणि ते म्हणजे जेव्हा तो खेळत होता त्यावेळेला घराघरामध्ये टीव्ही येत होते आणि त्यामुळे लोकांना दिसला पहिल्यांदा. ओके, त्याच्या आधी गावस्करच्या काळात जर टीव्ही आले असते तर गावस्कर एवढा मोठा ब्रँड बनला असता. सो काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात, पण त्या स्केलमध्ये सचिन तेंडुलकर जगात घराघरात पोहोचला आणि म्हणून सचिन तेंडुलकरच्या सक्सेसमध्ये ते एक मोठं कारण आहे. ओके, सो द फ्युचर इज एक्साइटिंग व्हेन यू डिस्कवर युअर पॅशन. युअर पॅशन मिळतं तेव्हा दुनिया वाईट दिसत नाही, दुनियातलं चांगलं दिसतं. ओके, सो पॅशन शोधणं महत्वाचं आहे. देन टेक स्मॉल रिअलिस्टिक स्टेप्स. कोणी तुम्हाला सांगत नाही की चंद्र पकडून आण, रिअलिस्टिक काय आहे ते कर. ओके, त्याच्यानंतर बिईंग अ पर्सेंटेज स्टेक होल्डर इज इम्पॉर्टंट. ओके, चांगल्या बिझनेसमध्ये थोडे पर्सेंट का होईना, 1%, 2%, 0.5% चांगल्या बिझनेसमध्ये आपले असले पाहिजेत. आणि इफ यू आर अ बिझनेस देन यू कॅन स्केल. जो मोठा करू शकतो अशाच बिझनेसमध्ये हात घाला, स्केल अप करू शकतात. बरेच जण मला विचारतात, सर मला एक शॉप सुरू करायचे. मी विचार करतो की हे शॉप किती बिझनेस येणार तुला, तू तो बिझनेस मोठा कसा करणार. मग त्यावेळेला त्यांच्याकडे उत्तर नसतात. फ्रँचायझी कसं करणार त्याचं उत्तर नसतं. नवीन ब्रांचेस कशा ओपन करणार त्याचं उत्तर नसतं. आणि मग मी त्याला सांगतो, बघ बाबा तू फक्त दुकानाचा विचार केला, बिझनेसचा विचार केला नाही. ओके, सो स्केलअपचा जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत बिझनेसचा विचार होतो. सो स्टार्ट विथ युअर पॅशन, ब्रिंग इन्व्हेस्टर्स, यू इन्व्हेस्ट, फोकस ऑन युअर बिझनेस, सिंगल थिंग जी असेल ती, आणि स्केलिंगवर फोकस. या 5 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मेन लर्निंग आहेत त्या आपल्या आजच्या सेशनमधून. आय होप सेशन तुम्हाला आवडलं असेल, पटलं असेल, याच्यातून शिकण्यासारखं काहीतरी तुम्हाला जाणवलं असेल. तसं असेल तर मला इथे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, विक्रम सरांचा प्रश्न. आय नो आय हॅव पोटेन्शियल, हाऊ कॅन आय थिंक ऑफ $1 million कंपनी. विक्रम सर, फर्स्ट थिंग, डोंट थिंक अबाउट $1 million कंपनी. Think about maybe $100 company. Then build that $100 company into a $1,000 company. Then build that $1,000 company into $10,000. Don't think about $1 million company. मुकेश अंबानी सारखं तुम्ही ते रिअलिस्टिक गोलवर राहा, विजन, बिग विजनवर जास्त टाइमपास करू नका. ओके, तुम्ही काय इमिजिएट अचीव्ह करू शकता त्याच्यावर फोकस करा. थँक्यू वत्सला मॅडम, थँक्यू. सो फीडबॅक आणि क्वेश्चन दोन्ही सेशन्स घेतोय मी इथे. ओके, मीन वाईल काही पेमेंट्स आले, मी त्यांचं पण नाव घेतो क्विकली. दत्तात्रय आपटे सर तुमचं आलं पेमेंट. अनिल परब सर तुमचं आलं पेमेंट, थँक्यू. संतोष कासार सर तुमचं आलं पेमेंट, थँक्यू. संजय जगताप सर तुमचंही आलं पेमेंट, थँक्यू. सुरेश कोकिटकर सर धन्यवाद, तुमचंही आलं पेमेंट, थँक्स अ लॉट. सुभाष राठोड सर धन्यवाद, तुमचंही आलं पेमेंट. सो एवढे सगळे पेमेंट्स आले, ज्यांनी पेमेंट केले थँक्यू. तुम्हाला उद्या मेल येईल, त्या मेलमध्ये लॉग इन डिटेल्स असतील, तुम्ही लॉग इन करून मागचे सेशन सुरू करा. पुढचे सेशन जेव्हा पण होतील त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत जाईल. काहीतरी आपण शिकत राहूया, शिकण्याला पर्याय नाहीये. मराठीतून शिकण्याची मजा येते, मला शिकवायला खूप मजा येते. आय फाउंड माय पॅशन लॉंग बॅक, जेव्हा मी कम्प्युटर फर्स्ट टाइम बघितला. बाय द वे, कम्प्युटर फर्स्ट टाइम बघितला तेव्हा ऑफिस मधला होता,
त्याच्यामुळे मला फार काय एक्सेल शिवाय काय फार शिकायला मिळालं नव्हतं. आणि देन वन फाईन डे माझ्या भावाने घरी कम्प्युटर घेतला, त्याला MBA साठी लागत होता म्हणून. सो आम्ही लोन काढून म्हणजे एज्युकेशन लोन त्याचं काढून मग आम्ही कम्प्युटर घेतला. आणि फर्स्ट टाइम आय सॉ द पॉवर ऑफ कम्प्युटर. आणि त्याला तो मिळालाच नाही वापरायला, मीच जास्त वापरला. आणि आय गॉट माय पॅशन. आणि तेव्हापासून आता नेटबेट चालू आहे इथपर्यंत. ओके, सो जेवढं लवकर तुम्हाला पॅशन मिळेल तेवढं चांगलं आहे. आयुष्य मस्त होतं, दुनियेचं काही परवा कळत नाही, त्रास होत नाही, राग येत नाही, बस तुम्ही तुमच्या कामामध्ये असता. त्या सिच्युएशनला येण्यात खूप मजा आहे आणि मी त्या सिच्युएशनला आलोय म्हणून तुम्हाला ते सांगू शकतो. ओके, ग्रेट. ओके, सो business scaling up is a journey. Yes, it is a journey, definitely. This is, to educate people, encouraging to entrepreneurship. बरोबर संदीप सर. सो एंटरप्रेन्योरशिप नावासाठी करायची म्हणून, क्रेज म्हणून नाही सांगत आहे मी. इफ यू रिअली वॉन्ट टू ऍड व्हॅल्यू इन लाईफ, एंटरप्रेन्योरशिप विल मेक यू. बिकॉज एंटरप्रेन्योर जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही सगळे बांध दोर कापून टाकता तुमचे, बरोबर काय. आणि त्यामुळे तुम्हालाच लढायचं असतं, तुम्हालाच युद्ध करायचं असतं, तुम्हालाच फाईट करायची असते. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रोसेसमध्ये ग्रो होता. ओके, ती ग्रोथ इम्पॉर्टंट आहे. थँक यू विक्रम सर फॉर युअर कमेंट. एनी क्वेश्चन्स? विजेंद्र भोवड सर, धन्यवाद तुमचे पेमेंट आम्हाला. थँक्यू विजय सर. एंटरप्रेनर्स अशी जमात आहे की जे देश चालवते. सगळे म्हणतात जॉब कुठे, जॉब कुठे, कोण देतं जॉब? एंटरप्रेनर्स चालवत आहेत. सगळे म्हणतात टॅक्स भरा, टॅक्स भरा, कोण भरतंय टॅक्स? सगळं जीएसटी, आता हायएस्ट जीएसटी कलेक्शन झालं, सगळं कोणी भरला जीएसटी? एंटरप्रेनर्सने भरला. ओके, हे गाडा चालू ठेवण्याचं काम कोण करतंय? कोरोनामध्ये सगळं बंद होतं, त्यावेळेला अगदी दूध पोहोचवण्यापासून, भाजी पोहोचवण्यापासून इनोव्हेटिव्ह कामं ऍप्सच्या माध्यमातून कोणी केली? एंटरप्रेनर्सने केली. इमॅजिन करा, जर तुमच्या हातात मोबाईल नसता, इंटरनेट नसता, तर तुम्ही लॉकडाऊनचा काळ कसा काढला असता? इन्फॉर्मेशन कशी आली असती? सो कोणीतरी एंटरप्रेनरने कधीतरी इंटरनेटवर काम केलं, कोणीतरी एंटरप्रेनरने गुगलची साईट बनवली, कोणीतरी एंटरप्रेनरने कोविनचं ऍप बनवलं, कोणीतरी एंटरप्रेनरने सिस्टम बनवली. हे टूल्स आपल्या हातात आले बिकॉज एंटरप्रेनरशिप शिवाय दुनिया चालली नसती, थांबली असती तिथेच. ओके, आपण आता पण शिकार करत बसलो असतो. एंटरप्रेनरशिप इज ऑल अबाउट थिंकिंग अबाउट न्यू थिंग्स, आणि दॅट इज द इम्पॉर्टंट. पैसे वगैरे बाय प्रोडक्ट आहे. ओके, सो फ्रेंड्स, दिस इज इट. नवे प्रश्न मला दिसत नाही आहेत. थँक्यू, थँक्स अ लॉट. तुम्ही सगळेजण आलात या सेशन बद्दल.